बातमी मुंबईतनं महत्त्वाची। घाटकोपरमध्ये घरात घुसून मारहाण केल्याचा मराठी कुटुंबानं आरोप केलेला आहे। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबानं मारहाण केल्याचा आरोप आहे। घाटकोपरच्या रायगड चौक परिसरात राहणाऱ्या मराठी कुटुंबानं 3 भावांकडून मारहाण झाल्याचा आरोप केलेला आहे। ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर माझ्या बहिणीवर अन्याय झालाय, मी त्यांना सोडणार नाही। घाटकोपर मारहाणी प्रकरणावर मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अन्याय झालाय, फटाका वाजवणारच असंही कर्णबाळा दुनबळे यांनी म्हटलंय। गुजराती मराठी वाद कुठून कुठे वाहत चालला आहे, हे दुसऱ्यांदा घाटकोपरमध्ये अशा प्रकारची घटना घडलेली, काय सांगू नेमकं? त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही। मी फक्त सांगितलं सोडणार नाही, सोडणार नाही। सोडणार नाही म्हणजे काय? तुम्ही विचार करा ना, सोडणार नाही म्हणजे काय? जबाब दिला जाणार, फटाका वाजणार, वाजणार म्हणजे वाजणार। जर माझ्या बहिणीवरती, माझ्या मुलीवरती जर असा कोणी अत्याचार करत असेल, तिघे भाऊ घरात घुसून मारतात, हिम्मत कशी होती नालायकांची? सोडणार नाही। तुम्ही वर फटाका वाजवणार का? अरे ते वेळ सांगेल, पण 100% सोडणार नाही। सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही। जर माझ्या मुंबईत, माझ्या महाराष्ट्रात, माझ्या भगिनीवरती, माझ्या मराठी मुलीवरती असा कोणी परप्रांतीय जर हल्ला करत असेल, तर यार त्यापेक्षा मी आत्महत्या केलेली बरी। शंड होऊन जगणार नाही मी, शंड होऊन मी तरी जगणार नाही, जबाब देणार। हा माझ्या बहिणीचा विषय, माझ्या मुलीचा विषय। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरचिटणीस म्हणून मी माझं दायित्व पूर्ण करणार, सोडणार नाही।